श्रद्धाला बीपी लो झालाय, तिला अस्वस्थ वाटतंय. ते पाणी वगैरे पी ना सगळं, तुला बरं वाटेल. हा हा ग? पाणी वगैरे पी, बरं वाटेल तुला. धडधड व्हायला लागले एकदम मला. उठून बस, पाणी पी. मग घरी आले. काय देऊ खायला? खायला देऊ काहीतरी, फ्रुट्स देऊ. हो. उठ. अंधार आहे, उभं कर ना, तर दिसत नसतं. घाबरल्यानं झालं एकदम मला. झोपतेस का? नाही, झोप पण येत नाही, एकदम धडधड धडधड झाले. खाऊन टाकते सगळं. खा आणि झोपून घे. तुला काय करू खायला? भात वगैरे टाकू, खिचडी वगैरे? ठीक आहे, तेवढं खाऊन घेतो. हॅलो गाईज, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. तर आज काही आम्ही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे, रिव्हील करणार आहे. तर श्रद्धाची तब्येत ठीक नाही आहे थोडी, तुम्ही बघू शकता. ती झोपली ॲक्च्युली. तर तिच्यासोबत म्हणजे तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असा आम्ही दवाखान्यात सारखं का जातोय असं आहे. तर त्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगूच, पण त्याआधी तिला आता भूक लागली. तर मला सांगून ठेवलं, म्हणजे ॲटलिस्ट राईस वगैरे तरी तू कसा बनवू शकतोस, काय काय त्यामध्ये टाकावं लागतं. तर त्या गोष्टी आता मी तिच्यासाठी कुठला भात तो राईस, मुगाचा भात. तर मूग घरामध्ये आहे ऑलरेडी. आता थोडाफार भात बनवतो, कुकरला लावतो मी. आधी तिच्यासाठी जेवणात तिला भूक लागलेली, ते आधी बनवू, मग तुम्हाला मी सांगतो. तर तिच्यासारखा भात मला जमणार नाही टेस्टी, पण मी कोणत्या पद्धतीने तो बनवतो हा राईस तुम्हाला तुमच्यासोबत नक्की शेअर करतो मी. तुम्ही बघाच कसा लागेल, तुम्ही अंदाज लावेल टेस्टी होईल का नाही होईल, आणि खाईल का नाही. काय ना खाणार ते तिला खावंच लागणार आहे. दुसरं तिसरं कोण नाही बनवणार. तर लेट्स सी. तर सगळं कटिंग करून झालेलं आहे. कांदे, टमाटे, लसूण, थोडा मूग विथ राईस, खाली राईस आहे, धुवून वगैरे ठेवलंय. कांदा टाकलाय, कांद्यामध्ये थोडं मीठ टाकलंय जेणेकरून तो पटकन शिजेल, त्याला कलर आहे. त्यामध्ये कांदा सॉरी त्याच्यामध्ये टमाटा टाकलाय. एका हाताने मोबाईल पकडलाय के बाद जायगा हल्दी. टमाटा मस्तपैकी याच्यामध्ये मऊ झालाय. आता याच्यामध्ये टाकूया आपण राईस. याच्यात राईस टाकलाय आणि थोडं पाणी ओतलंय याच्यात. एक ग्लास पाणी ओतलंय. आता ही फ्लेम थोडी आपण वाढूया. उकळी आल्यानंतर थोडा स्लो करून झाकून द्यायचं. वास तर मस्त येतो याचा, बघूया. याच्यामध्ये कोथिंबीर टाकली कापून, थोडं मिक्स करूया. उकळी आलेली आहे, थोडा फ्लेम कमी करायचा, त्याला शिजून द्यायचं. पाणी कमी झाले की झाकावं लागेल त्याच्यावरती. तोपर्यंत हिला डाळिंब हप्त्याभराचे आणून ठेवलं. मस्तपैकी तिला आता सोलून देतो. मला पण दे ना. तुला काय देऊ? दे ना. वाटाणे. आधी भात कसा झालाय मला सांग. खाऊ तर दे. खाऊ दे म्हणजे चांगलं तर दिसतोय. दिसतोय ना चांगला. अरे शेफ आहे बाई. तुला देऊ? हा मग. मी बनवलं आणि मी खाणार नाही असं होईल का? हा, आणि सांग मला कसं झालं, कैसा बनाया मैंने. दही सोबत छान लागतो. कोणताही राईस खावा दही सोबत छान लागतो. प्लेन जरी खाल्ला तरी दही सोबत छानच लागतो. हा, कोणी शिकवलं तुला दह्यासोबत भात? अरे ते तर माझं फेवरेट आहे. मला हप्ताभर जरी दही भात दिला ना तरी, पण फोडणीवाला दही.
ऑनेस्ट रिव्ह्यू, ऑनेस्ट. तुला मी ना उकळी फुटताना मी बोलले मीठ चेक कर म्हणून. अरे, ऑनेस्ट रिव्ह्यू द्यायचंय तुला. मीठच कमी येतात. भात चांगला झालाय, चांगलं झालं ना. थांब, खूप मीठ छान घे. झालाय भात. मीठ 2 कमी मिनिटं, 2 मिनिटं थांब. अब्बी लेके आहे मीठ. टाक, किती मीठ टाकायचं? मी तुला बोललेली ना काय? उकळी फुटताना चेक करायचं. ते विसरलो मी. मी तुला विचारलं, मी तुला इथूनच विचारलं की भातात मीठ हा बोललास तू. हो, कारण मी 1 चमचा टाकला होता मीठ. चमच्याने नाही बघायचं. भातात मीठ नाही मागे पुढे होतं भातात. ते काय कालवण मी आहे का? कशाला माहितीये, जेव्हा कांदा टाकला होता ना त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून दिलं होतं मी. कधीच नाही तसं करायचं. भात उकळी फुटते ना, हा ते पाणी असं घ्यायचं आणि हातावरती टेस्ट करायचं. हा दॅट इज इट. हा, बरोबर. तर आता आमचं जेवण झालं, आता बसलोय. आणि कधी कधी असं होतं ना की घरामध्ये एखादा व्यक्ती असतो, तो सतत बडबड करतो, सतत बोलतो, आणि अचानक मध्ये किंवा आजारी असल्यामुळे तो घरामध्ये असं म्हणजे झोपून राहतो. त्याचं काही गोष्टी कानावरती पडत नाही. म्हणजे घरामध्ये एकदम वातावरण वेगळं होऊन जातं. त्यावेळेला डल वातावरण होऊन जातं असं घरामध्ये. म्हणजे असे काय करण्याची इच्छा होत नाही. असं घरामध्ये एकदम गप्प गप्प मायूस असं वाटतं ते घर. आणि हे बघा सदा हे असे मायूस झाले. हो, श्वास नाही घेत आहेत मला. तिला खरंच बरं वाटत नाही. मग काय करायचं होतं? सदा सकाळी बरं वाटत होतं तुला, अचानक मध्ये असं. आता दुपारपासून वाटायला लागलं एकदम अंगात ताकद नाही, असं नसल्यासारखं झालं एकदम. मग आता जेवल्यानंतर बरं वाटतंय का? थोडं फार तरी. हा, बरं वाटतं तसं जेवल्यानंतर. पण अशाची सिच्युएशन मध्ये आपण तिला दवाखान्यात घेऊन जाऊन पण मतलब नाही का, तर हे सांगतो तुम्हाला मी आता. काय हसते? हे सांगायचं होतं तुम्हाला की तुम्ही व्हिडिओमध्ये भरपूर वेळा बघितलं असेल, आम्ही दवाखान्याची चक्रा मारतोय. का मारतोय? कारण श्रद्धा ही प्रेग्नेंट आहे. तर ती प्रेग्नेंट आहे, तर त्याच्यासाठी आम्ही दवाखान्याच्या चक्रा मारतोय. आणि गव्हर्नमेंटमध्ये पण चालू आहे ट्रीटमेंट, प्रायव्हेटमध्ये पण चालू आहे. प्रायव्हेटची शक्यता घेत नाहीये, फक्त दाखवण्यासाठी वगैरे आम्ही चालतो. पण केअरसाठी हो, एक्स्ट्रा केअर. पण तिथून पण आम्हाला फारसं हे भेटत नाहीये. म्हणजे जे प्रायव्हेटवाले काही सांगतात आणि एक्स्ट्रा काहीतरी ते लोक लिहून देतात दवा गोळ्या, आणि ते मला युजलेस वाटतं, वरती वाटत नाही ते. आणि त्याचमुळे मी तिला गव्हर्नमेंटमध्ये घेऊन जातो. हा, काही गोष्टी असतात, सोनोग्राफी असतात आणि टेस्ट वगैरे राहतात, त्या मग मी गव्हर्नमेंटमध्येच करतो. हा, थोड्याफार 1-2 वेळा मी महिन्यातून करून घेतो प्रायव्हेटमध्ये. सुरुवातीला 2 टाइम आपण सुरुवातीला आम्ही प्रायव्हेटमध्ये केलं होतं. पण छान. प्रायव्हेटमध्ये कसं असतं, ते लोक थांबवतात, आपल्याला काय प्रश्न असतात ते आपण विचारतो त्यांना, मग ते सांगतात नॉर्मल आहे, सगळं सांगतात स्वतः. गव्हर्नमेंटमध्ये तसं नाही होत. गव्हर्नमेंटमध्ये डायरेक्ट ते लोक लाईनच लागलेली असते. हो गया तुम्हाला, चलो निकलो, कैसा आहे, हा अच्छा आहे, ठीक आहे, असा विषय फॅसिलिटी खूप छान आहे ऍक्च्युली. आहे. फॅसिलिटी आहे, पण कसं होतं गव्हर्नमेंटमध्ये डॉक्युमेंट पण खूप क्लिअर कट राहते तिकडे. असं नाहीये की म्हणजे तुम्ही ह्याला गव्हर्नमेंटला जाताना तुम्हाला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट असेल किंवा काय. शिवाय मी मागील काही ह्याच्यामध्ये जेव्हा त्यांना ग्लिम्स दिलेली आहे त्या ह्याच्यामध्ये, त्या लोकांनी म्हणजे प्रेग्नेंट वुमेन्सला खूप म्हणजे म्हणतात ना प्रिव्हिलेज्ड आहे तिकडे. म्हणजे ते खूप छान फॅसिलिटी भेटते, खूप छान. आणि क्लीन आहे, इव्हन क्लीन भरपूर. आणि इव्हन दो सगळ्यात सरप्राइझिंग त्या दिवशी होतं की मी बसलेले आणि तिकडे ते गर्भसंस्काराच्या बायका ज्या होत्या ना, त्या म्हणजे ऑलमोस्ट हे करत होत्या, थोडासा प्रचार वगैरे करत होत्या. आणि त्यांनी मला विचारलं की आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या संस्थेकडनं आहात. आणि ते बोलले आम्ही ऍक्च्युली संस्था आहे आमची एक वेगळी, बट असे काही जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात मग ते आम्हाला असे हे करतात,
आम्हाला इन्व्हाइट करतात आणि देन आम्ही म्हणजे लोकांना अप्रोच करतो. तर तुमच्यासारख्या बायकांकडनं जर होत असेल तर ऑलमोस्ट बायका इंटरेस्टेड नव्हत्या, बट मला असं थोडं सिरियस वाटलं. मला खरंच वाटलं की आपण एखादं सेशन किंवा काहीतरी आपण अटेंड करून बघावं. कारण मला ऑलमोस्ट सगळ्या बायका सांगतात की गर्भसंस्काराचं थोडंफार प्रॅक्टिस काहीतरी करत जा, जेणेकरून तुझ्यावरती पण पॉझिटिव्हिटी आणि इव्हेंच्युअली ते बाळाला पण ते सगळं तुमच्या पोषक ठरतं, काइंड ऑफ दॅट थिंग. आणि मी ना जनरली आता सध्या तरी माझं एवढं काही म्हणजे स्पेसिफिकली अजून मी काही म्हणजे हे घेतलेलं नाहीये करायला, जसं की वाचन वगैरे. आता थोड्या दिवसांनी मी बघू, आधीमध्ये मी ह्याला टाइम नसतो त्यामुळे मला स्वामींच्या मंदिरात जायला भेटत नाही. नाहीतर माझी इच्छा आहे की स्वामींच्या किंवा बाबाच्या मंदिरात, ऍक्च्युली स्वामींच्या ह्याच्यासाठी, कारण त्यांचा पर्टिक्युलर मठ बसतो आणि त्या मठामध्ये मग आपल्या कानावरती ते मंत्र आपोआप. कारण अशा ह्याच्यात आहे ना, मला इच्छा म्हणणार नाही मी अशी, पण स्वतःची ताकदच होत नाही असे वाचन करायचे. मला खूप वाचन मागील काही दिवसांमध्ये आमचं चाललेलं, असं दम बसलेले नाही, कंटिन्युअस बोलणंच होत नाही मला. आणि असं होतं की म्हणजे म्हणतात ना, मध्ये मध्ये एकदम घाबरल्यासारखं पण होतंय मला, झेपतच नाही बोलताना काय बोलते असं म्हणजे म्हणतात ना, आय एम जस्ट ब्लॅबरिंग, आय फीलिंग दॅट. सो आता आम्ही म्हणजे हेच एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती की इट्स बीन लॉंग टाइम, म्हणजे म्हणतात ना खूप वर्षानंतर फायनली म्हणजे कसं झालंय. आणि नाव ही इज लाईक टेकिंग केअर ऑफ मी अ लॉट. आणि दुसरी गोष्ट, ह्याचाच एक निर्णय होता की जेव्हा पण आपल्याला बाळ असेल तेव्हा तू वर्क वगैरे काही करू नको. कारण म्हणजे मी एक लास्ट टाइम आपण राहिलेलं आमचं, पण ते मिसकॅरेज झालं. हा, आणि ते अशीच काहीशी म्हणजे तेव्हा बॉडी खूप वीक होती माझी, आणि त्याच्यामध्ये मला समजलं पण नव्हतं ऍक्च्युली असं. आणि मी काहीतरी बाहेरचं खाण्यात आलेलं ना मला, हो आपण चायनीज वगैरे खाल्लं होतं, वगैरे खाल्लं, विच इज द व्हेरी फर्जाईल मंथ, म्हणजे ते कन्सिव्हचा मंथ होता. तर ते म्हणते बा थोडंसं झालं, आणि त्या एका दुर्लक्षामुळे मग एक लेसन भेटला मला. त्यावेळेला भरपूर घाबरले होते ना, तिच्यामुळे मी पण लय घाबरलो होतो. ते फर्स्ट टाइम आहे ना आपला, हे पण फर्स्ट टाइमच जाता नाही, ते खरंच चांगलं नाहीये, ते नाही बरं वाटत. ते ह्याच्यासाठीच तिला बोललो तू आता घरी थांब आणि तुझी काळजी घे. पैसा काय, पैसा जान आहे तो जान आहे, आपण नंतर कमूच पैसा, पण आता काळजी घे स्वतःची, बाळाची काळजी. थोडेसे चालू केले की जेणेकरून मी थोडी अलोन फील नाही करू शकत. व्हिडिओ तर आपण पूर्वीच चालू केला होता ना. व्हिडिओ चालू करण्याचा मेन हेतू काय आहे की मला अशा काही हॅबिट्स इन्कल्केट करायच्यात बाळामध्ये पण आणि माझ्यामध्ये पण, की मला कसं ना म्हणतात ना, ते आपण सतत एकलकोंड राहून ते डोक्यामध्ये भलत्या. आणि मी अशी एकलकोंडी आहे भरपूर, पण मी ना नॉर्मली अशा म्हणजे म्हणतात ना लोकांशी जास्त इंगेज होते, पण लय ओकेजनली मी इंगेज होते, जेणेकरून असं नाही की सतत बाहेर पडणं नाहीये माझं प्रोडक्टिव्ह गोष्टींवरती जास्त लक्ष असतं. पण आता असं वाटतं की नको, आपण जेवढं एंगेज राहू तेवढं चांगलं आहे, कारण माइंड फ्रेश राहतं. अशा काही गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी आपल्याला नाही जास्ती मग म्हणतात ना बॉदर करत. आणि अशा ही लय फ्लक्च्युएट, आय थिंक टाइम आहे हा, फ्लक्च्युएटिंग टाइम आहे की जिथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही गोष्टी तुम्हाला अट्रॅक्ट होत असतात. तर तिला क्रेविंग काय होत होते सांग? क्रेविंगचं तिला चायनीज खाण्याची क्रेविंग होत होती, बाकी काय नाही. कशी मला क्रेविंग कसली माहितीये का, चायनीज मध्ये थोडं स्पायसी आणि थोडंसं हे गरम पाहिजे काहीतरी खायला असं. हा, सूप किंवा ते चायनीज मंचुरियन किंवा ते असं काहीच असं वाटत होतं. असं गोड पण आवडतं, म्हणजे असं मला समोर आलं मी काही खाईल, खाण्याचा असं काही प्रकार नाही, पण एक्स्ट्रीम लेवल नाही ना. नाही असं काही नाही. आणि पण आता थोडं ऍपिटाईट झालंय माझं, म्हणजे मला असं वाटतं भूक माझी थोडी वाढलेली आहे. स्पेसिफिक जर क्रेविंग म्हणण्यापेक्षा एकदा तर काय चायनीजच्या ह्याच्यावरती, म्हणजे घरात मी तो ब्लॉग शेअर केला याचा चायनीजचा, तो त्याचाच होता. कोणता? नूडल्स चॉपस्टिक. चॉपस्टिकचा तिला क्रेविंग झाली होती. त्याच्यासाठी म्हणलं एक काम करतो, बाहेरून आणण्यापेक्षा मी तुला घरीच बनवूया आपण. म्हणजे नाही ती क्रेविंग फुलफिलच नाही. हो, नाहीच होणार. कारण आणि ते कसं होतं बाहेरचं का, डॉक्टरनी स्ट्रिक्ट वॉर्निंग केले की जोपर्यंत प्रेग्नेंट आहात तोपर्यंत तुम्ही चायनीज खायचं नाही, त्याच्यामध्ये लॉट्स ऑफ अमाऊंट ऑजिनोमोटो असतो, विच इज व्हेरी हार्मफुल फॉर द बेबी अँड द मम दो. तर त्यामुळे मग त्या गोष्टीला एस्केप करण्यात लागते. म्हणजे आता काय, आणि माझ्या घरचे तर मला येड्यात काढतात. बावळट ही एक नंबरची, माझा भाव तर बोलतो काय तिला
खा म्हणतो, खा असा डायरेक्ट टोमनेच देतो तो. तर रडगानं काय उपयोग नाही. तो डायरेक्ट खायचंय, जगायचं म्हणल्यावर खायचं. त्याचा काय फंड आहे, तो फिटनेसमध्ये आहे, फिटनेस फील्डमध्ये. तर त्याचं असतं खाने के लिए नहीं जीने का, जीने के लिए खाने का. मग जीने के लिए क्या खाने का, हेल्दी खाने का, असा त्याचा फंड आहे. आणि आपण काही खाण्यासाठी जगतो असे. तो खाण्यासाठी नाही, जगण्यासाठी खातोय तो, हेल्दी खातोय तो, असे. मग असं काहीच आहे. आता बघू, होपफुली इट विल बी गोज वेल. काही की नाही, वेल जाणारच आणि गेलंच पाहिजे वेल. येत्या काही दिवसांमध्ये मी मठामध्ये पण जाईन, तेव्हा पण तुमच्यासोबत काही मेमरीज म्हणजे काही गोष्टी शेअर करेन. पण तिथं पण काही म्हणजे माझी सासू पण बोलते, आमच्या मावशी पण मला बोलतात, तुला इच्छा होते ना. सगळे सपोर्ट करतात, सगळे मावशी काकी हे ते, म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे आमच्या नात्यातले नसूनही ते लोक तुला काय पाहिजे, तुला काय खायचं काय ते सांग, आम्ही बनवून देतो. मावशी पण बोलायला, तुला काय तुला काय पाहिजे तेवढं सांग आम्हाला फक्त बस. चल तू ये म्हणता, दुपारची येत जा तू, मी तुझ्यासाठी बनवतो. आणि जवळच राहतात ते, तू फक्त हाक मार, तू फक्त बोल. माझं नाक किती मोठं झालंय, माझं नाक लय मोठं झालंय बापरे. मी म्हणजे म्हणतात ना, एक ऍक्ने. आणि मी चायनीज कॅलेंडर पण बघितलं, त्याच्यामध्ये मला काय ते बघितलंय मी, मला नाही एवढं पटत आहे चायनीज कॅलेंडर वगैरे, काय नाही, जे काय आहे ते आहेच ते ऍक्च्युली. सो पहिल्या काही 3 महिन्यामध्ये मला जनरली असं काही फारसा त्रास नाही झाला, मी म्हणेन. म्हणजे उलटी वगैरे तसलं काय नाही झालं मला. पण ऍक्ने प्रॉब्लेम लय झाला. ऍक्ने म्हणजे लाईक टिल द बाय नेक. हे बघा, हे अजूनही स्कार्स आहेत माझ्या तोंडावर. तरी आता कमी झालं, खूप कमी झाले. खूप कमी झाले. सॅलिसिलिक ऍसिडचं मी फेस वॉश वापरायला चालू केलं. अँड ड्युरिंग द प्रेग्नन्सी यू कॅन इव्हन लाईक अप्लाय एनिथिंग हेवी प्रोडक्ट इन युअर फेस. तर ते एकदम हे राहतं. आणि स्मेल पण यायचा ना तुला? हा, म्हणजे स्मेल मला असा कुकिंगच्या टायमाला यायचा, भाताचा किंवा फोडणीचा. दॅट मेक्स मी मोर लाईक नॉशियस. म्हणजे ते मला आवडत नव्हतं. म्हणजे त्या गोष्टींना मी थोडीशी हे होत होते. अदरवाईज जेवताना वगैरे काय नाही, मला कसला स्मेल नाही, काय नाही. पिझ्झा जरी असं मागून पिझ्झाचं नाही का आपण, पिझ्झा बर्गर, ते त्याचं एक मला लई असं वाटायचं, कसं तरी वाटायचं. मग ते त्या गोष्टींना थोडंसं झालं. आणि असे काही मेजर हे नाही झालेत, मला त्रास नाही झाले. आता होत आहेत, मध्ये मध्ये होत आहेत, असं कंटिन्युअस म्हणजे एकदम हे नाही झाले. पण थोडंसं हेवी वाटणं किंवा चक्कर येणं, हलकी हलकी चक्कर येणं, फार एनर्जेटिक नाही वाटणं, किंवा मूड स्विंग्स म्हणजे असं मी सांगेन खूप मेजर नाही झालेत ना, पण झाले. त्याचा ऐकून घेतलं, त्या एका शब्दाने काय बोललं नाही. रागच मेन आहे, राग. आणि मला वाटतं रडणंच, त्यालाच आपण इमोशन कन्सिडर करू शकतो. जेव्हा कोणी हॅपी असेल त्याला लवकर मूड स्विंग्स म्हणून नाही कन्सिडर करत आहे ना. त्या टायमाला गप ऐकून घेतलं. मी जेव्हा म्हणजे फर्स्ट 3 months मध्येच जेव्हा मला वाटत होतं ना, तेव्हा मी खूप अशी वीक फील करत होते, मला होतच नव्हतं. आणि त्यामुळे मी व्हिडिओ टाकणं थोडंसं बंद केलेलं त्या दरम्यान. 2 महिन्याचा गॅप पडला होता. हो, कम्प्लीट 1 महिन्याचा शॉर्ट्सचा पण गॅप पडलेला माझा. दॅट टाइम ऑल्सो ही सेड इट टू मी की राहू दे, आता सध्या मेन काय आहे तुझं ते बघ. आणि आता पण मला कधी कधी असं खूप म्हणजे म्हणतात, कधी कधी खूप एनर्जेटिक वाटतं, कधी कधी खूप भारी वाटतं, आणि कधी कधी असं वाटतं ना बस झोपून पण नाही, असं मन एकदम घाबरल्यासारखं होतं. आणि स्पेसिफिकली जेव्हा हा नाईटला असतो ना, मग तेव्हा जरा म्हणतात ना, जरा जास्ती भीती वाटते. असे काय नाही, पण हेच एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. पहिल्या काही मंथमध्ये मला वाटलं की आधी आपणच सेटल डाऊन करूया, कारण मी स्वतःच खूप कन्फ्युज होते, मलाच माझे समजत नव्हतं. हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे हिमोग्लोबिन भरपूर कमी होता. त्या लोकांनी असं सांगितलं होतं की आम्ही इथं डिलिव्हरी करून घेणार नाही, तुम्हाला प्रायव्हेट मध्ये जावं लागेल. आणि त्यावेळेला मला भरपूर टेन्शन आलं होतं, म्हणलं कसं होणार, काय होणार, असं झालं होतं. मग त्यांनी गोळ्या दिल्या त्यांनी 2 टायमाच्या. मग त्याच्यानंतर पहिलं किती होतं तुझं? तुझं पहिलं टेस्ट केलं होतं तेव्हा किती? 7 पॉईंट मध्ये होतं. आणि नंतर जेव्हा 1-1.5 महिन्याने आम्ही वापस टेस्ट केलं तेव्हा 10 पर्यंत गेला. मग तेव्हा मला जेव्हा जीवाला की होऊ शकतो. त्याच्या डाएट पण आहे, डाळिंब आहे, फक्त डाएट मध्ये फक्त डाळिंब आहे. हा, पोमोग्रेनेटच घेते. आणि काय वरचं अजून केळ वगैरे, अजून ऑरेंजेस आणि नारळ पण आधी मध्ये असतं. आता हल्ली जरा बंद केलं थोडा दिवस, पण आता पुन्हा चालू करणं. आता ह्याचा महिना आहे ना, काय म्हणजे आता पुन्हा महिना थोड्या दिवसात चालूच होईल. मग तेव्हा मला घ्यावं लागेल. आता डिहायड्रेशन लय वाटतं ह्या टायमात. असं बघू आता
हेच एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि खूप दिवसांपासून चाललेलं, पण एक राईट मोमेंट आम्हाला भेटत नव्हता. पण आज मला असं वाटलं की माझं दुपारीच ठरलं की आपण आज रिव्हील करूया खूप छान पद्धतीने. मी खूप विचार करून ठेवला. सकाळपर्यंत माझी तब्येत खूप व्यवस्थित होती, नॉर्मल होती, पण आता अचानक एकदम मला आताही श्वास घेताना त्रास होते. आणि मी पहिल्या म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला ह्याची हेल्प असते असं, मग भले तो कामावरनं आलेला असो काही असो कधीतरी. सो आम्ही तुमच्यासोबत ही शेअर केलेली. काही मागील दिवसांमध्ये आम्हाला नाही अप्रोचेबल, आम्हाला एवढं अप्रोप्रिएट नाही वाटलं की ही न्यूज एवढ्या लवकर शेअर करावी. बट नाव इट्स आय थिंक गुड म्हणजे आता ही आता share करू शकतो, काही विषय नाही. शेअर केलेले. तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील किंवा तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर कमेंट थ्रू सांगा मला. हो, म्हणजे काय केलं पाहिजे प्रेग्नन्सी मध्ये, काय नाही केलं पाहिजे, सगळं कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला आम्हाला काही तुमची question हेल्प असतील. पाहिजे, आम्हाला तुमची गरज आहे सध्या. ओके असं गायडन्स पाहिजे. जे कोणी बघतात आमचे व्हिडिओ, प्लीज कमेंट करा, प्लीज सांगा आम्हाला काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे, सगळं ओव्हरऑल. आणि ओके अँड देन सगळं डेस्टिनीवरती. आता आपण काही बोलू नाही शकत. जेव्हाच्या गहू तेव्हाच्या पोळ्या, बाकीचं आम्हाला माहिती नाही. आमच्याकडनं आमचा प्रयत्न आहे. आणि लेट्स मीट इन अनदर ब्लॉग. ओके, in this mode now we will take the permission from you guys, and then definitely we going to be bring some other story or some other experience जे काय आता आमच्यासोबत होतं डेली ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत आम्ही शेअरच करू. सो प्लीज स्टे ट्यून विथ अस. अँड काही नवीन असलं तुमच्याकडनं तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करा आणि सांगा. सो टिल देन बाय. बाय आता नाही होत बोलणं जास्ती. बाय बाय बाय.